काल झालेल्या राड्यानंतर आता तणावपूर्ण शांतता आहे। नागपूर शहरातील 11 परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। कालच्या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे। थेट या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, तणावपूर्ण शांतता आहे, संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे पोलीस परिस्थिती हाताळतात, आत्ताचे अपडेट्स काय? अपडेट अशी आहे की काल ज्या वेळेस दगडफेक झाली त्यापूर्वी काही मिनिटं आधी एक संशयास्पद स्कॉर्पिओमध्ये काही तरुण या ठिकाणी बसून आले होते आणि त्यानंतर ही गाडी सोडून ते त्या ठिकाणून निघून गेले। बघा, ही MH31 DN 9786 नंबरची ही गाडी आहे आणि याच्या आजूबाजूच्या गाड्या सगळ्या तोडलेल्या आहे। मागची गाडी तोडलेली आहे, परंतु ही गाडी तोडलेली नव्हती। इथले स्थानिक नागरिक माझ्या सोबत आहे। काय सांगणार, ही गाडी कधीपासून आली? ही गाडी संध्याकाळी म्हणजे दगडफेक जेव्हा सुरुवात झाली त्या पिरियड मध्ये आलेली आहे आणि त्याच्यानंतर ही लोक कुठे गेले का गेले काय माहित नाही आणि तेव्हाची ही गाडी जशी तशी उभी आहे। कुणाची गाडी आहे ही? आम्हाला काय माहित कुणाची गाडी आले या ठिकाणी। आम्ही समजा धावपळीमध्ये गोटमार जेव्हा सुरू झाली। तुम्ही स्थानिक रहिवासी आहेत, आधी गाडी राहायची? नाही, राहायची नाही। ही गाडी नवीनच आलेली आहे या ठिकाणी, आधी नव्हती राहत। हे दंगेखोर याच्यात आल्याचा संशय ते सांगता येत नाही का दंगेखोर होते नव्हते हे काही सांगता येत नाही। नक्कीच निगा हे करम लिहिलेला आहे या गाडीवर आणि ही गाडी काल दंगा, कारण की याच परिसरात दंगा लागला आणि त्या दंगा लागण्यापूर्वी काही वेळापूर्वी ही गाडी या ठिकाणी आली आणि सगळ्यात महत्त्वाचं या रांगेतल्या बाकी गाड्या तोडलेल्या आहे। बघा, ही गाडी तोडली, या ठिकाणी गाडी जाळलेली आहे, पण या गाडीला कुठलीही इजा झाली नाही। ही गाडी कालपासून इथेच आहे, कुठलंही हे नाही आणि आत काही रॉड या ठिकाणी या गाडीमध्ये दिसत आहे। त्यामुळे पोलीस आता हे बघा काही रॉड्स या ठिकाणी दिसते आहे बघा, आणि त्यामुळे पोलीस आता ही गाडी नेमकी कुणाची ही तिच्या गाडीच्या नंबर प्लेट वरून त्याचा शोध घेणार, कारण की अशी शक्यता वर्तवली जाते की जेव्हा या परिसरात दंगल लागली, हे संपूर्ण परिसर तुम्ही बघता, या परिसरात दंगल लागण्यापूर्वी काही मिनिटं आधी ही गाडी या ठिकाणी आली आणि त्यानंतर हा भडका उडाला या घरी। हे जे घर तुम्ही बघताय, तुषार आपल्याला हे सगळं बघतोय, तुषार हे जे घर आहे या ठिकाणी 5 पोलीस आपला जीव वाचून आत लपून गेले अशी परिस्थिती होती, कारण की संपूर्ण घोळका आला। या घोळक्यामध्ये त्यांनी काचा फोडल्या, ती डिझायर गाडी आहे त्या गाडीचा काचा फोडल्या, या गाडीच्या काचा फोडल्या। ही संशयास्पद गाडी जी आहे त्याला मात्र त्याच्या कुठल्याही काचाला धक्का लागला नाही, कुठला लागला नाही। त्यामुळे शंका व्यक्त केली जात आहे की ही गाडी नेमकी कुणाची आणि या गाडीतच ते दंगेखोर तर आले नव्हते ना, कारण की यापूर्वी ही गाडी इथे त्या ठिकाणी उभी राहायची नाही असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे या गाडीचा शोध आता पोलीस घेत आहेत की ही गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे, ही गाडी काल इथे का आली, कुणाची आहे आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, या सगळ्याचा तपास पोलीस करतायत। नंबरची नोंद पोलिसांनी करून घेतलेली आहे। परंतु तणावपूर्ण शांतता आता नागपूर शहरात आपल्याला पाहायला मिळतोय। हेच ते घर ज्या घरामध्ये 5 पोलीस जे आहे ते त्या ठिकाणी आपला जीव वाचून गेले, कारण की मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा होता। आता गाड्यांचे पंचनामे या ठिकाणी सुरू आहे। हे बघा, काही लोक जे आहे ते या ठिकाणी जिथे तोडफोड झाली, हे बघा या भागात तोडफोड झालेली आहे, तिथे या ठिकाणी पंचनामे सुरू आहे, लोक अजूनही बाहेर येत आहेत। ही परिस्थिती आपण बघितली या ठिकाणी। हे बघा, ही कार जळाली आणि ही कार जळाल्यानंतर जवळपास 15 ते 20 फुटापर्यंत वर आगीचे लोट गेले। हे बघा, हे परिसर ज्या परिसरामध्ये काल शिरले होते आणि नक्कीच गजानन, नक्कीच अत्यंत तणावपूर्ण आता सध्या शांतता आणि परिस्थिती या संपूर्ण नागपुरात आपल्याला पाहायला मिळते।